गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. काय मूल याशी लागे धनवित्त काहे यांचे चित्त घेत नाही. तुका म्हणे काही भोगीतील खाणी का त्या चक्र पाणी विसरली. तर भगवंताला विसरायचं काय कारण आहे. आपल्याला त्याला काही धन लागतं का द्रव्य लागतं का काय मोल द्यावं लागतं काहीच नाही. फुकट येते. हरिनाम घेणं म्हणजे फुकट. भक्ती करणं म्हणजे त्याला काही पैसे आणखी काही लागत नाही. धनाना परमेश्वर प्राप्त होत नाही. तुम्ही कितीही पैसा वाजला तर त्यांना काही परमेश्वर प्राप्ती होत नाही. हे लहानपणीच बाळकडू आपल्याला मिळायला हवं असतं. आता माझ्या जीवनामध्ये मी माझा थोडा अनुभव तुम्हाला सांगत आहे की जेणेकरून आपल्यावर संकटे भरपूर सर्व लोकांवर येतातच. सर्वांवर साऱ्या जगावर संकट हे आहेच. संकट नाही असं कोणी चुकलेलं नाही ते सुटलेलं नाही. माझे आई खूप लहानपणी वारली. 4-5 वर्षाची असताना माझी आई वारली. माझ्या पाठी बहीण ती 2.5-3 वर्षाची असेल. आणि त्या काळी लग्न खूप लवकर व्हायचे. माझ्या 3 भाऊ मोठाले आमच्यापेक्षा. त्यांचे तिघांची लग्न झाले आणि पुढे आम्हाला दोघींना शाळेत टाकलं. पूर्वी लवकर शाळेत टाकत नसत म्हणजे शिक्षणाचं एवढं महत्त्व नव्हतं. म्हणून आम्हाला चांगल्या 7-7, 8-8 वर्षाच्या झाल्याच्या नंतर समजा शाळेमध्ये प्रवेश दिला गेला. आता 3 वर्षाचं होत नाही लेकरू तर शाळेत. तर मग मी 3रीत असतानाच आमच्या मोठ्या भावानी माझ्या लग्नाची तयारी सुरू केली. वडिलांमध्ये भावामध्ये वाद निर्माण झाला. वडिलांनी सांगितले माझ्या मुली लहान आहेत त्यांना आई नाही. भावाने सांगितले नाही मुलगा चांगला आहे थोडं लागलेलं आहे शाळेवर. तुम्ही काय मानधन मिळत असेल ते थोडंफार 10-10, 5-5 रुपये उचललेले पूर्वीच्या लोकांनी. मग लग्न दोघी बहिणीचं केलं गेलं. माझ्यापेक्षा लहान बहीण असताना आता मी 12 वर्षाची ती 8-9 वर्षाची. गंमत अशी की पूर्वी त्या नवरी असं सगळं अंगावर पांघरून घ्यायच्या. आता ती पद्धती राहिली नाही. मग त्या अंगावर पांघरून घ्यायच्या. मग महिला वर्ग पुरुष वर्ग ती लहानशी छोटीशी नवरी खूप गोंडस अशी बावलीसारखी दिसायची कठपुतली प्रमाण. मग तिला खूप बघायचे. मी थोडी मोठी होती तिच्यापेक्षा ती खूप लहान होती. मग लोक खूप असे तिला बघायचे काय छान दिसते काय छान दिसते. लग्नातच तिला इतका ताप चढला नजर लागली तिला. मग पूर्वीचे लग्न कसे 2-3 दिवस लग्नाचा राडा असायचा. पाहुणे रावळे तर विचारू नका. 8-8 दिवसांना अगोदर सर्व आपलं घरगोत सर्व त्या ठिकाणी यायचं. माम्या मावश्या सर्व यायचे. खूप असा राडा राहायचा. आता एका दिवसात सर्व काही आटकून टाकतात लोक. मग आमची मावशी मामे मामा सर्व काही अगोदरपासून लग्नाला तयारी. आता गंमत अशी बघा की मी हळदीला बाया बोलवायला गेले आणि माझ्या बहिणीचं लग्न चला हळदीला माझ्या बहिणीचं लग्न चला हळदीला. आता हळद लावताना दोघी नाही हळद असेल गेली आणि मग महिला हसू लागल्या का ग तू तर म्हणायची माझ्या बहिणीची हळद चला हळदीला आता तू तर हळद लावत आहे. हसू लागल्या त्या महिला. मग पहिल्या दिवशी हळद लागायची दुसऱ्या दिवशी लग्न लागायचं तिसऱ्या दिवशी तो फळ भरण्याचा कार्यक्रम ते फळं वगैरे टाकायचे. एवढी पंगत असायची 2-2 पंक्ती असायच्या आणि दररोजचे तर पाहुणे किती जेवायला असायचे. करायच्या महिला. पूर्वीचे दळण होते घरी जात्यावर दळणं पण कंटाळत नव्हत्या. आजकाल एक पाहुणा जर एक दिवस आला तर बाई माणसाला वाटतंय कशाला व्याध आली आपल्याकडं काय काम होतं याचं आपल्याकडं. फोनवर का नाही बोलला काय याचं लई अर्जंट काम होतं फोनवर सांगायचं. हा आला कशाला असेल किंवा कोणी बाई आली ती आली कशाला असेल असा आपल्याला प्रश्न पडतो. कारण त्यांची सेवा करण्याची वृत्ती राहिलेली नाही जगामध्ये. म्हणून आता खूप असा काळ बदललेला आहे. किती जरी काळ बदलला तरी पण आपल्या लोकांनी आपल्याला सोडलं नाही पाहिजे. परंतु थोडं कोणाचं चांगलं चाललं की आपल्याच लोकांना बरं वाटत नाही. मुद्दा हा आहे. विशेष म्हणजे थोडे कोणी पुढचे पाऊल पुढे टाकत चाललं तर आपल्यातच आपल्याच लोकांना वाटतं घ्या काय करतात हे असं म्हणून नाव ठेवणार भरपूर असतात. पण ठेवू द्या. आपण आपलं हित कशात इथे बघायचं असतं. जेणेकरून आपल्याला भक्ती करायची. साधू संतांना खूप नाव ठेवले गेलेले आहे. साधू संतांना खूप त्रास झालेला आहे जनतेचा. तितका त्रास आपल्याला नाहीये. आपण काही एक दुःख मानायचं नाही. कुत्ते भुकते हत्ती चलते असं आपली वृत्ती आपण ठेवायची आणि आपण आपलं हित कशात आहे परमेश्वर प्राप्तीमध्ये आहे. आपण भगवंताची भक्ती करायची. आपण साधू संतांचे विचार आपल्या आचरणात आणायचे. साधू संतांचे मोठे मोठे ग्रंथ वाचायचे. आपलं हित ज्याच्यात आहे ते आपण आपलं हित करायचं आणि लोकांकडे नजर ठेवायचीच नाही. लक्ष द्यायचं नाही. लोकांकडे जर लक्ष दिलं तर त्यात आपलं नुकसान. म्हणून आपण आपलं नुकसान करायचं नसतं. लोक काही म्हणून किती नावं ठेवत आपण आपलं हित कशात आहे ते बघायचं असं. श्री गुरु.